अध्याय 3:22 कर्मयोग। अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर तुम्हाला सकाम कर्मपेक्षा बुद्धी भक्ती श्रेष्ठ वाटत आहे तर मग हे केशव मला या भयंकर कर्म युद्ध करण्यास का प्रवृत्त करीत आहात? एक आपल्या मिश्रित भाषणाने माड्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात। म्हणून अशी एक गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे मानने कल्याण होईल। 2 श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, या जगात आत्मसाक्षात्कार करण्यास 2 प्रकारचे निष्ठा मी पूर्वीच सांगितले आहे। त्यातील सांख्यांची निष्ठा ज्ञानयोगाने तर योग्यांची निष्ठा भक्तिरूपी यज्ञ कर्मयोगाने होते। 3 शास्त्रोक्त कर्म अनुष्ठान केल्याशिवाय मनुष्य संसार कर्मबंधनातून मुक्त होत नाही आणि अशुद्धचित्त असलेल्या फक्त कर्माचा संन्यास त्याग केल्याने कोणीही सिद्धी प्राप्त करू शकत नाही। 4 निःसंयतपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही, कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्नालेल्या राग द्वेषादी गुणांमुखेच पराधीन मोहवंश असल्यामुळे शरीरासाठी कर्म करायला भाग पाडला जातो। 5 जो मूर्ख मनुष्य आपल्या सर्व इंद्रिये आवरून ध्यानस्थ मनाने इंद्रियांचे विषयांचे चिंतन करीत राहतो तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक ढोंगी म्हटला जातो। 6 परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने स्वतःचे इंद्रियांना ताल्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांचे द्वारा शास्त्रोक्त कर्मयोगाचे आचरण करतो तोच व्यक्ती श्रेष्ठ होय। 7 म्हणून शास्त्रविहित यज्ञ उपासनादी नित्य कर्तव्य कर्म कर, कारण कर्मन करण्यापेक्षा तर तुमचे कर्म करणेच श्रेष्ठ आहे। तसेच कर्मन करण्याने तर तुमने शरीर निर्वाही सिद्ध होणार नाही। 8 विहित यज्ञ यज्ञानिमित्त श्री विष्णू प्रीत्यर्थ केल्या जाणारा निष्काम इच्छान ठेवून कर्म सोडणं दुसरे सर्व सकाम कर्म मनुष्याला बंधनकारक पुन्हा दुःखरूपी जन्म देणारे आहेत। म्हणून हे अर्जुना, फलांची इच्छा सोडून यज्ञासाठी नित्य गीता पाठ ज्ञानयज्ञ इत्यादी आणि हरे कृष्ण जपयज्ञ उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म करीत रहा। 9 साहक प्रजापती विष्णूने सृष्टीच्या आरंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना म्हणाले की तुम्ही या वेद वर्णित यज्ञांनी उत्कर्ष करून घ्या, म्हणजे हे यज्ञ कामधेनू गाय प्रमाणे तुमचे सर्व इच्छित मनोरथ पूर्ण करतील आणि तुम्ही समृद्ध व्हाल। 1 तुम्ही या यज्ञाने देवतांची पृष्ठी प्रसन्न करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट फल प्रदान करावे। अशा प्रकारे निःस्वार्थ सहयोगाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही वरदान व परम कल्याणाची प्राप्ती कराल। 1 यज्ञाने पुष्ट आलेल्या देवता तुम्हाला मागते इच्छित भोग खात्रीने देत राहतील। अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण करता जो स्वतः खातो तो चोरच होय। 1-2 यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे लोक सर्व पापापासून मुक्त होतात, पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवतात ते तर पाप्स खात असतात। 1-3 त्यागी व भोगी सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात। अन्न निर्मिती पावसापासून शक्य होते, पाऊस यज्ञामुखे पडतो आणि यज्ञ विहित कर्मामुखे म्हणजे वैदिक क्रियांमुखे घडतो। 1-4 यज्ञ इत्यादी कर्म समुदाय वेदांपासून आणि वेद अविनाशी परमात्मापासून उत्पन्न आले आहेत असे समजे। यावरून हेच सिद्ध होते की सर्वव्यापी परम ब्रह्म अक्षर परमात्मा श्री विष्णू नेहमी यज्ञात प्रतिष्ठित स्थित असतात। 1-5 हे पार्थ, जो व्यक्ती या जगात अशा प्रकारे परंपरेने चालत असलेल्या सृष्टी चक्राचा अनुसरण करत नाही व कर्तव्य कर्म करीत नाही, तो इंद्रियतृप्तीमध्येच समाधानी राहणारा पापम्य अल्प आयुष्य असलेला व्यक्ती ह्या जगामध्ये व्यर्थच जगत असतो। 1-6 ज्ञानवंताने कर्म सोड नये, परंतु जो आत्म्यातच तप्त आहे आणि आत्म्यातच पूर्णपणे संतुष्ट असतो त्याला ह्या जगात कोणतेही कर्तव्य कर्म नाही। 1-7 त्या माणसाला ह्या जगात कर्म करण्याचे काही प्रयोजन असत नाही,
तसेच कर्म करण्याचेही काही प्रयोजन असत नाही आणि त्याला सर्वत्र स्थित प्राणी मात्रांचे जरा देखील आश्रयाची गरज पडत नाही. 1:8 म्हणून नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म चांगल्या प्रकारे करीत राहा, कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य मृत्यूनंतर परमेश्वरला प्राप्त करतो. 1:9 राजीन जनकादी लोकही आसक्तिरहित कर्म करून परमसिद्धीची कृष्णधामाची प्राप्ती केली आहेत. तसेच लोकसंग्रह शिक्षणा हे तुला आसक्तिरहित कर्म करणेच उचित आहे. 2:0 श्रेष्ठ व्यक्ती जसे आचरण करतात त्याचप्रमाणे इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याचप्रमाणे सर्व मनुष्य समुदाय वागू लागतात. 2:1 हे पार्थ, मायासादी कुठलेही कर्तव्य कर्म नाही, कारण या तिन्ही लोकात अप्राप्य व प्राप्त करणे योग्य असे एखादी कुठलेही वस्तू मिकवायाची इच्छा नाही. तरी सुद्धा मी माने सर्व कर्म प्रामाणिकपणे करीत आहे. 2:2 कारण हे पार्थ, जर का मी सावध राहून वेकेवर कर्म केले नाही तर मोठे नुकसान होईल. कारण सर्व मनुष्य सर्व प्रकारे मांचेच मागी अनुसरण करतील. 1:2-3 म्हणून जर मी कर्तव्य कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. तसेच मी अनावश्यक प्रजा उत्पन्न करणारा आणि या सर्व प्रजेच्या शांततेचा नाश करणारा होईन. 1:2-4 हे भारता, कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्म करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानाने लोकसंग्रह शिथिलित करण्याच्या इच्छेने निष्काम कर्म जपयज्ञ करावे. 2:5 परमात्मा स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी व्यक्तीने सकाम कर्मात असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्र विहित सर्व कर्म अनासक्त मनाने उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच श्री विष्णू पीठार्थ निष्काम कर्म करून द्यावी. 1:2-6 कर्मात अलिप्त कसे राहावे. वास्तविकपणे सर्व कर्म सर्व प्रकारे प्रकृतीच्या 3 गुणांचे प्रभावाखाली केली जातात. परंतु अंतःकरण अहंकाराने मोहित आलेला आत्मा मी करता आहे असे स्वतःला शरीर मानतो. 2:7 पण हे महाबाहो, आत्मगुण आणि कर्म विभाग यांचे तत्व जाणणारे ज्ञानयोगी जाणतो की आत्मगुण आणि कर्म तत्व हे वेगळे आहेत. ते मी कर्तेपणचा अभिमान करत नाही, ते शरीराचे इंद्रिया वेगवेगळ्या कार्यात प्रवृत्त आहेत असे मानतात आणि कर्मात आसक्त होत नाही. सर्वांना पासून मी भिन्न स्थिर आत्मा आहे असे जाणतो. 2:8 भौतिक प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित नालेले अज्ञानी माणस प्रकृतीच्या गुणात आणि कर्मात आसक्त होतात. म्हणून ज्ञानी व्यक्तीने असे अज्ञानी आणि मंदबुद्धी लोकांचे मनाला विचलित करण्याचा प्रयत्न करू नये. 2:9 म्हणून हे अर्जुना, मान्या ठिकाणी सर्व प्रकारच्या कर्म मला समर्पित करून आत्मभावाने आणा व ममतारहित लाभेच्छारहित होऊन याप्रमाणे तू युद्ध कर. 3:0 जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतकरणाने मान्य या मताचे श्रद्धा आणि भक्तीसहित द्वेषरहित नेहमी अनुसरण करतात ते सर्व प्रकारचे कर्म करीत असले जरी ते सर्व नोकरी व्यवसाय इत्यादी सकाम कर्मबंधनातून मुक्त होतात. 3:1 परंतु जे मानव माड्यावर दोषारोपण करून माड्या या आदेशानुसार वागत नाही त्या मुखचित सर्व प्रकारचे ज्ञानामध्ये पूर्णपणे मूर्ख असलेले आणि नष्ट पथभ्रष्ट लेले समज. 3:2 विवेकी लोक सुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतात. सर्व जीव व प्राणी मात्र आपल्या स्वभाव अनुसारच कर्म करतात. मग या विषयात सर्व जीव ब्लेच स्वतःचे इंद्रियसंयम कसे काय करू शकतील. 3:3 कर राहा प्रत्येक इंद्रियांच आपापल्या विषयाबद्दल राग असतो ते स्वाभाविक आहेत. माणसाने त्या दोन्हीच्या आहारी जाता कामा नये, कारण ते दोन्ही तुझ्या कल्याण व परमेश्वर प्राप्तीच्या मार्गात विघ्न टाकणारे मोठे शत्रू आहेत. 3:4 चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसरे धर्माहून दोषरहित स्वधर्मच श्रेष्ठ आहे. तरी आपल्या क्षत्रिय धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचे वैश्य व व्यवसायी शूराचे व नौकरशाही धर्म तर मोठे भय देणारे आहेत. 3:5 मग दुधिरूपी
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तर हा मनुष्य स्वतःची इच्छा नसताना जबरदस्तीने करव्यास लावणारा, कोणाच्या प्रेरणेने पापांचे, अधर्म, हिंसा, निंदा आदीचे आचरण करतो. 3:6 काम वंता कारण. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणापासून उत्पन्न यालेला हेच काम, विषय भागण्याची इच्छा, क्रोधामध्ये रूपांतरित होते, अतिशय उग्र, सर्व भक्षण करणारा, भोगांनी कधीही तृप्त, संतुष्ट होणारा व मोठा पापी आहे. तोच या विषयातील वैरी, राजा आणि या जगात सर्व प्राणिमात्राचा प्रधान शत्रूही तोच आहे, हे तू जाण. 3:7 जसे धुराने अग्नी, धुवटीने आरसा आणि वायूने गर्भ आकलेला असतो, त्याचप्रमाणे हा कामाने, भोगइच्छाद्वारा सदैव आच्छादलेला, लाकलेला असतो. 3:8 आणि हे अर्जुना, त्यानेच आत्मा परमात्माचे ज्ञान आकलेला ज्ञानी, विवेकी माणसांचा नित्य शत्रू आहे. तो काम कधीही तत्पन्न होणारा सत्य हा काम अग्नीप्रमाणे जगत असतो. 3:9 5 इंद्रिये, मन आणि बुद्धी हे यांचे निवासस्थान जातात. हा कामच मन, बुद्धी आणि इंद्रियांच्या द्वारा परमात्माच्या ज्ञानाला न्याकून देहधारी जीवात्माला मोहित करतो, परमेश्वराची विस्मृती करून नश्वर भोग प्राप्तीच्या मार्गावर नेतो. 4:0 म्हणून हे अर्जुना, सर्वप्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून ज्ञान विज्ञान, आत्मसाक्षात्काराचे ज्ञान यांचा नाश करणारे मोठ्या पापी कामाला अवश्य बेच मारून टाक. 4:1 इंद्रिया स्थूल शरीरापेक्षा श्रेष्ठ, बलवान आणि सैक्ष्म आहे. या इंद्रियाहून मन श्रेष्ठ आहे, मनाहन श्रेष्ठ बुद्धी आहे आणि बुद्धिहन अत्यंत पर व श्रेष्ठ तो आत्मा आहे. 4:2 मनानु आत्मात्मा जनोकुतावे वे, अशा प्रकारे जीवात्मा, आत्मा, बुद्धीहून श्रेष्ठ आहे हे असे जाणून आणि बुद्धी, भक्ती द्वारा मनाला आत्म्यात स्वाधीन करून हे महाबाहो, तू या कामरूपी दुष्कर शत्रूला श्रीकृष्ण भक्तीने, श्रवणाने कायमचाच मारून टाक.